हॅलो. हॅलो. नमस्कार ताई, तेजस गाडवे बोलतोय, हडपसर पुणे इथून. बोला. मॅडम, फोन याच्यासाठी केला होता की आपण जे शिवाजी महाराजांबद्दल बोलताय, आपल्याला काय माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल? आपला किती अभ्यास आहे, मला जरा ऐकायचं होतं आपल्या तोंडून. पैसे देताय का मला त्याच्यासाठी? मग मी तुमच्यासाठी लेक्चर भरवते. ओके. पैसे देऊन जर तुम्ही अभ्यास करून आम्हाला सांगणार असाल तर तुम्ही महाराजांवर एकेरी उल्लेख म्हणा किंवा काही बोलताना त्याचे कोण तुम्हाला पैसे देते? शिवाजी हा शब्द आमच्यासाठी एकेरी उल्लेखच आहे. शिवाजी भोसले, शिवाजी चितळे, शिवाजी ते चितळे वगैरे आम्ही ओळखत नाही. शिवाजी चितळे वगैरे आम्ही कोण ओळखत नाही. गायकवाड, शिवाजी आम्ही कुणालाही ओळखत नाही. आमच्यासाठी फक्त एकच शिवाजी आहेत आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे ते बाकीचे नका सांगू तुम्ही आम्हाला. शिवाजी आहेत. अहो मॅडम, ऐका ना आता ऐका ना. आहेत ना 100% आहेत. मग तुम्ही जो उल्लेख करून बोलला ना, मी काय म्हणतोय ते ऐका ना. शिवाजी आहेत. हो, गप्पा बसा जरा, शांत व्हा, बंद पडा. हो, ते बंद पडा वगैरे तसलं मला सांगू नका मॅडम. मी नीट बोलतोय, नीट बोला. तुम्ही नीट बोला. आधी एक तर तुम्ही पर्सनल नंबर काढलायत माझा. मग काढलाय मग पर्सनल. तुम्ही आमच्या पर्सनल भावनांना हात घालताय. पर्सनल नंबर घेतलाय म्हणजे काय मोठा काय लय मोठा पारा. आणि तुम्ही काय मोठं काय हे नाही. नाही पर्सनल नंबर काढलाय तुम्ही जे मला सांगताय ना. तुम्ही काय अशा मोठ्या काय कुठल्या मोठ्या स्टार नाहीये. बघितलं तर लोकल आहे तुम्ही. याच्यावरूनच ओळखा तुम्ही किती लोकल आहे. तुमचा नंबर मला मिळू शकतो याच्यावरूनच ओळखा तुम्ही किती लोकल आहे. किती शिवाजी आहेत तर असलं सांगू नका मला. मध्ये किती शिवाजी आहेत? खूप आहेत, पण तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते छत्रपती शिवाजी महाराज फक्त एकच आहेत. मी त्यांच्याबद्दल बोललेच नव्हते. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले नाही म्हणजे याचा तुम्ही म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हडपसर मधल्या शिवाजींची तुलना करत होता का तुम्ही? महाराज म्हणताय तिथं, तुम्ही म्हणताय शिवाजींचे विचार. मॅडम, आता नका युटर्न घेऊ. अंगलट यायला लागलं, युटर्न नका घेऊ. आधी शालेय शिक्षण पूर्ण करा. शालेय शिक्षणाचं नका सांगू. आणि आपलं मेंदूची वाढ कशी होईल या संदर्भात जर डॉक्टरांकडे जावा. काय गोळ्या बिंद पडल्या असतील तर द्या आम्हाला. वाटल्या चिठ्ठी पाठवा, आम्ही हडपसरवरनं पाठवतो तिकडं गोळ्या. समोर या माझं. समोर या म्हणजे सांगा पत्ता. येतो. फोन नंबर मिळालाय ना, पत्ता पण शोधा आणि समोर या. येतो नक्कीच येणार आहे. लॉकडाऊन उठू द्या, नक्की येणार. तसलं आम्हाला नको. लॉकडाऊनचं तुम्हाला काय पडलेलं आहे एवढं? मग तुम्हाला पडलं मग तुम्ही या, सांगा मला कुठे यायचं, मी येतो. तुम्ही बाहेर येऊन दाखवा. बाळांचा आळा करू नका तुम्ही आम्हाला तरी नका. हो, अवकात मॅडम, नीट बोलतोय. मलाही शिवीगाळ करता येते, मलाही काही बोलता येतं. लेडीज आहे याचं भान राखून मी नीट बोलतोय. अवकात वगैरे काढू नका. येत नाही तुम्हाला, धड मराठी बोलता येत नाही. मॅडम, मराठी नसेल बोलता येत आम्हाला. मध्ये किती शिवाजी आहे? ऐका ना, मराठी नसेल बोलता येत पण मराठी अस्मिता जपता येते. तुमच्यासारखी बालिश बुद्धीवाले नाही आम्ही. बोलता येत नाही तिकडे अस्मिता कसले बालिश बुद्धी तुम्ही. तसले पायवर करून फोटो दाखवले म्हणजे तुम्ही लय शहाणे झालं का? हा, कॅप्शन वाचा. नाही पायवर बसून फोटो काढले म्हणजे तुम्ही लय शहाणे. नाही ते पायवर फोटो काढून हे माहितीये का? पायवरती करून फोटो काढले म्हणजे लय शहाणे झाले का? लोकल कुठले कलाकार तुम्ही? लोकल कलाकार. एक सिरियल मिळते का? त्या आंबडगोड पासून एक सिरियल मिळाली नाही. आणि काय सांगते तू आम्हाला? नीट बोलते तर बाकीचं गुरावं असते का? एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? ते नका आम्हाला शिकू. आम्हाला काय माहिती, सगळी दुनियादारी माहितीये. तुम्ही नका आम्हाला शिकू. एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? माहिती असतं तर शिकवायची गरजच पडली नसती. तुम्हाला माहिती नाही म्हणून शिकवावं लागतंय ना मला. काय तुमचं आहे? मला सगळं माहिती आहे. आंबडगोड पासून एक सिरियल भेटली नाही म्हणून आपलं घरी बसून आपली शायनिंग करायची. आंबडगोडला झाले 8 वर्ष. 8 वर्षात कुत्रे विचारलं नाही तुम्हाला? मला ते सांगा, किती सिरियल भेटले? काय करते मग? कशाला असलं बुद्धी नसल्यावर बरावताय काय बी? म्हणजे काय माहितीये का? तुमचे दिग्दर्शक तुम्हाला तुमच्या नावाने फोटो बॉम्बला लागलेत. एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? सोडा विषय. काय बोलताय माहितीये का? नाही तुमच्याकडूनच ऐकायला फोन केला. शिकवा ना आम्हाला. शिकवा ना तुमचं नॉलेज शिकवा. एपिलेप्सी म्हणजे एक मज्जातंतू विकार आहे. मज्जातंतू म्हणजे काय माहितीये? म्हणजे तो तुम्हाला झालाय? मज्जातंतू म्हणजे काय माहितीये? नाही सांगा ना. तुमच्याकडून ऐकायलाच फोन केलाय. तुमचं नॉलेज ऐकायला फोन केलाय. तुमचा लय अभ्यास आहे. तुम्ही शालेय शिक्षण झालं असं बोलताय तर मी तरी तुम्हाला मज्जातंतू म्हणजे काय माहिती नाही. तुमचंच ऐकायला फोन केलाय. तुमच्या मेंदूचा खूप विकास झाला असं आमच्या कानावर आलंय. आमच्या कानावर असं आलंय तुमच्या मेंदूचा सगळ्यांपेक्षा जास्त विकास झालेला आहे.
हो, थँक्यू सो मच. हा, मग ते जरा सांगा ना, तुमच्या मेंदूचा विकास पाजळा ना जरा आमच्या समोर. तुमच्यापेक्षा जर माझा मेंदूचा विकास जास्त झाला असेल तर पाजळा की तुम्हाला कळणार कसं? तुम्हाला तेवढा विकास करणं गरजेचं आहे. विकास करणं गरजेचं आहे, नाही का? हा, विकासच करून घेतोय तुमच्याकडून. अहो, तुम्हाला कळणार नाही. साधी गोष्ट आहे. कसं आहे माहितीये का, 20 वर्षाच्या पोराला 3 वर्षाच्या पोराला समजवायचं सगळा बायोडाटा पाठवतो. 4 पोरं आहेत माझी. 20 वर्ष सांगताय मला. तुमच्यापेक्षा डबल. नाही, डबल. काय वय तुमचं? माझं वय 35 आहे. 35 तरी तुम्हाला अक्कल नाही आली? अकलेचं नका सांगू. कुठं घावला बिवला ना कुणाच्या हाताला एखाद्या पोरीच्या फटकाव द्याल तुम्हाला. खरं सांगतो. असे तुमचे जे स्टेटमेंट आहेत ना त्याच्यावर तेच सांगतोय. आता मला धमकी देताय? मी नाही धमकी देत. मी पब्लिकचं सांगतोय. पब्लिक आता पब्लिक मध्ये हेच चाललंय. पब्लिक मध्ये तुमच्याबद्दल. पब्लिक मध्ये आणि मला जर काय करायचं असेल तर मी स्वतः बोलील. पब्लिकचं नाव घेऊन बोलणार नाही. मी जे लिहिलंय ना, मला कसं आहे, मी जे पोस्ट मध्ये लिहिलंय ना, तुम्ही आता मला कॉल करून सिद्ध करून दाखवलात की मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर लिहिलेलं आहे. तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे. तुम्हाला कळलं का? अहो, द्या विषय सोडून. तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केला. एवढा मुद्दा सिद्ध केला. तुम्हाला तुमचे डायरेक्टर म्हणावं घेणार आणि तुम्ही आम्हाला सांगताय का आता मुद्दा सिद्ध केला आणि मुद्दे काय? कोण तुम्हाला मनावर घेते? तुमच्या घरातले मनावर घेतात का नाही? तुमच्या बाजूनी स्टँड तुमच्या घरातले तरी आहेत का? हो, माझ्या घरातले प्रचंड अभिमानात आहेत. आता अभिमानात आहेत. मी एखादी पोस्ट करायला हवा की आमच्या मुलीचा आम्हाला प्राऊड फील आहे. करा म्हणा एक पोस्ट, बघू करतात का. वडिलांना एक पोस्ट करायला हवा की आमच्या मुलीसाठी आम्ही प्राऊड फील करतोय तिने जे केलंय ते करायला हवा. त्यांनी जर पोस्ट केली आहोत त्यांनाही नाही हो. आम्हाला संस्कार आहेत, तुम्हाला संस्कार नाही. तुम्हाला संस्कार मराठी बोलता येत नाही. ते ड्रेस घातलेला वरती करून पाय दाखवायचं ते फोटो. नाही म्हणजे काय आता ते 4 वेळा तेच नका सांगू. ते सांगितलं तुम्ही मला एकदा काय ते. तुम्हाला माहितीच नाहीये फोटो आहे खालचं. तुम्ही वाचलात का? ड्रेस वरती करून तो फोटो काढायचा आणि दाखवायचा म्हणजे ते शहाणपणा झाला का? काय आहे म्हणजे हे माहितीये का तुम्हाला? सांगा की तुम्ही सांगत नाही. तुम्हाला एपिलेप्सीचं सांगितलेलं आहे. तुम्ही वाचलत कॅप्शन? नाही वाचलत. तुम्ही कॅप्शन वाचलं का? त्या फोटो खाली मी काय लिहिलेलं आहे याचं? अहो, सगळं वाचून बसले तुम्ही. आम्हाला तरी शिकवू नका. दुनियादारी शिकवू नका. मला त्या फोटोवर बोलायचं नाही. तुम्ही महाराजांबद्दल जे बोलताय ना. मी महाराजांबद्दल काय बोलले? काय बोलले म्हणजे एकेरी उल्लेख करायचा संबंध येत नाही तुमचा. एकेरी उल्लेख करायचा संबंध येत नाही. मी एकेरी उल्लेख केला नाहीये बाळा. पाजळू नका. तुमची अक्कल जिकडे पाजळायची तिकडे पाजळा. महाराजांचं नाव परत तुमच्या तोंडून ऐकलं गेलं नाही पाहिजे. संपला विषय. महाराज तुमचे एक्सटेन्शन नाहीयेत. एकेरी उल्लेख करायचा नाही. तुमचे आहेत ना. एकेरी उल्लेख केलेला नाहीये. स्वघोषित नावे तुम्ही आहात. शिवभक्त मी आहे. तुमच्यासारखे नुसते शिवभक्त आहात का नाही. आता तुम्ही शिवभक्त आहात का? होते शिवभक्त बघायचे राहिले होते आम्हाला. तुमच्यासारखे फुकट स्वघोषित मावळे नाहीये. आम्ही स्वघोषित नाही. आमचं काम आहे काय आहे ना, ते एकदा ग्राउंड लेवलवर येऊन बघा. तुमचं काय काम आहे? आता नका मला परत तेच काढायला लावू. ते वरती दाखवून ते पाय दाखवला म्हणजे काय नाही. हे मावळ्यांची काम आहेत का? शूटिंगला नाही. गडांवर जाऊन त्या ह्यांच्यावर तुम्ही शूटिंग करता. तुम्ही शिवभक्त का? तुम्ही त्यांच्या मागं अहो पण तुम्ही जाऊन तिथं जे बसताय फोटो काढताय तुमचा काय संबंध येतो? फोटो काढायचा फोटो काढायचा संबंध काय येतो तुमचा? त्या ह्याच्यावर जाऊन फोटो काढायचा संबंध. मी काय बोलते त्याचं उत्तर द्या. मी त्याचंही उत्तर देतो. तुम्ही आज याच्यावर जाऊन फोटो काढण्याचा संबंध काय? गड कुठलाही असू दे. प्रत्येक गड महाराजांचा आहे. प्रत्येक गड महाराजांचा नाही. प्रत्येक गड महाराजांचं आहे. मग काय तुमचं आहे? चितळ्यांचं आहे? चितळ्यांची फक्त भाकरवडी आहे ती बी तुम्हाला विचारत नाही कोण. सांगू नका आम्हाला. आम्ही गरीब ब्राह्मण आहोत. असू द्या ना. असू द्या ना. तुम्ही कुणी असू द्या. ब्राह्मण असू द्या, मराठा असू द्या, कुणबी असू द्या, कुणी असू द्या. महाराजांचं नाव घेतलं तिथं विरोध करणार आम्ही. कुठल्या गडाबद्दल तुम्ही बोलताय? मला सांगा ना. गड कुठलाही असू द्या. तुम्ही त्याच्यावर बसण्यामागचं हे का शिवभक्त आहे ना तुम्ही? नाही शिवभक्त आहे ना तुम्ही. फोटो आहेत माझ्याकडे. फोटो पाठवतो मी तुम्हाला व्हॉट्सअपला लगेच. सांगा ना मला. तुम्ही त्याच्यावर बसण्यामागचं लॉजिक काय सांगा आता. तुम्ही शिवभक्त म्हणता ना, का बसला तुम्ही महाराजांच्या आठवणींवर? काहीच माहिती नाही. ती महाराजांची आठवण नाहीच आहे. अहो पण आज तुम्ही तुमचे तसले ते काही कसले असतील फालतू दृश्य ते त्याच्यावर करता का? तुम्ही सिरियल करता ते ह्याच्यावर बसून? तुम्ही आम्हाला शिकवता का? घातलीच शिवी. नाही त्याच्यावर बसून तुम्ही जे करताय हे चांगलं आहे का? तुमच्या बुद्धीला पटतंय का सांगा? शिवभक्त म्हणून तुमच्या बुद्धीला पटलं का? तो गड कुठला आहे? तुमच्या बुद्धीला पटतंय का तो गड?